तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपला ब्लॉगचा सेकंड डे. तर काय प्लॅनिंग वगैरे केले नाही ब्लॉग कसा बनेल. तर कॉलेजमध्ये जाऊ, तिथं काही शूट घ्यायला जमतील ते घेऊ आणि इथनं आता आपण गावातनं निघूया. त्याला खाली गाडी वगैरे भेटली तर आता वाजलेत 8:30. टाईम झाला आपला. तो चलिए शुरू करते हैं. या आहेत आपल्या गावातला वाटा, तुम्हाला तर माहितीच असेल. तर आत्ता आपण गावातून रवाना झालेला आहे. आपल्या हायवेला आपण निघालो आहे आता. तर बघू, चाललो आता मी कॉलेजला. 8:30 वाजलेत. गाडी भेटली तर पोचू आपण लवकर खाली. तर बघत राहा लास्टपर्यंत. खाली गेला आपण शूट तारीख सुरू करू. तरी आहे आपल्या DP, तरीला DP म्हणतात, व्हॉट्सअपची DP नाही तर लाईटीची DP आहे. तर आत्ता आपण गावातून निघालो आहे बाहेर. तर आपला गाव आहे तो आपण पाठीमागं सोडला आणि आपण निघालो आता आपल्या मार्गाने. तर हे जे क्लिप्स असतील गावात हे आपल्या डेलीच्या ब्लॉगमध्ये असतील. कारण आपण जर कुठं जायत असेल तर ते प्लॅनिंग असेल ते मी पहिलं तुम्हाला सांगेल. आणि हे इथं अचानक ब्लॉग बनतो की काय प्लॅनिंग नसते. तर कॉलेजमध्ये जाऊ, काय काय होईल ते तुम्हाला क्लिप्समध्ये टाकू. तर असं आहे. आणि जे आपण गावातून किंवा असे निघतो बाहेर, तर हे तुम्हाला मी दाखविले. ते आपल्या रुटीनच आहे डेलीचा. तर ते तुम्ही बघा. मेन पार्ट असेल ते आपण जेव्हा गावातून बाहेर निघू तेव्हा काय व्हिडिओमध्ये असेल ते तुम्ही मग बघा, मग तुम्हाला समजेल व्हिडिओ. नाहीतर जे आपले स्टार्टिंग आहे ते आपले ते असेच असणार. तर त्यात काही बदल नाही होणार. जर झाला चुकून तर ते तुम्ही बघा. तर झाला आता आपण सरळ जाऊया. तर आता आपल्याला इथनं न जाता आपल्याला जायचं आहे शॉर्टकटने. कारण आपण इथनं लवकर खाली जाऊ शकतो. जर इकडनं गेलं तर तुम्हाला माहिती आहे इकडनं किती उशीर लागतो ते. कारण जेव्हा आपण दुपारचं येतो तेव्हा गाडी वगैरे भेटली तर आपण त्या साईडनेच येतो. तिथनं उशीर लागतो. जर गाडी नाही भेटली, बाय चान्स भेटली तर आपण त्या साईडने येतो. जर नाही भेटली तर आपला या शॉर्टकटनेच येतो. पण मेन म्हणजे काय झालं आता, हे जे कातल आहे म्हणजे दगड आहे, तर त्याला आता शेवायला आले तर आपल्याला नीट चालायला पाहिजे. कारण की परवाच्या दिवशी इथं आलो या जागी आणि माझी बुटा तुटली. तर मग नंतर खाली गेलो, बुटा नवीन घेतलीत. कारण कॉलेजला जायला मग बुटा नव्हती. गाडी भेटली दादाची, बुटा नवीन घेतलीत आणि मग निघालो कॉलेजला. तर जेवढं नीट होईल तेवढं आपल्या इथनं आता चौकात चालायला पाहिजे. चला. इथं आपला वासरू आहे तर चरत आहे. त्याचा आत्ता खायचा टाईम झालेला आहे. तर आपला निवांत खातो आहे. चलो. आज उशीर झाल्या कारणे आपल्याला आज प्रवास करायला लागला आपल्या विक्रमने. कारण आज आपल्याला बस मिळू शकली नाही. वर्गात आलो बघते तर काय आहे, तर गेम खेळण्यात बिझी होते. मला वाटलं लेक्चर सुरू झालं असं, पण लेक्चर काही सुरू नव्हता. तर ही बोलते चल तू पण भाग घे. तर आपण पण सहभागी झालो गेम खेळण्यात. भावाला PCM घेतलेला आणि FYBSCला. पण मॅथचं एक लेक्चर केलं. मॅथचा पहिलाच सम बघून भाऊ घाबरला. आणि आता आज पण दुसऱ्या लिहायला सांगितलं आहे. CBZ घ्यायचं आहे त्याला नाही डिस्टर्ब करत त्याला. हे BSc पर्यंत कसे पोचले. BSc मध्ये प्रवेश घेतला होता तर त्यामध्ये सब्जेक्ट माझ्याकडून चुकीचा टाकण्यात आला. तर तो बदलण्यात यावा. एक लेक्चर करून BSc मध्ये प्रवेश घेते. पहिला सम हातभर एक पानाचा गणित. पहिलाच एवढं उत्तर बघून तो बोला त्या डोका दाखवू दे फक्त. CBZ मध्ये कोणते विषय आहेत माहिती आहे का काय तुला. गणितापेक्षा तरी लेक्चर किती गेले CBZ चे. पहिला कोणता नाही माहिती. भावाला आज जो बॉटनीचा लेक्चर केला तो कुठला लेक्चर केला हे माहिती नाही. रुको जरा सबर करो. भावान PCM घेतलेला. आज भावा पण दुसऱ्याकडनं लिहून घेते. एवढा टॉपचा माणूस आहे. तर काहीच कॉलेजमध्ये
आज काय शूट नाही लय घेतलं कारण बाहेर कॉलेजला गेलो आणि पाऊस खूप होता म्हणून बाहेर काय आम्ही गेलो नाही मांडला व्हिडिओ वगैरे बनवायला. पण विषय काय झाला कॉलेजमध्ये मला सब्जेक्ट चेंज करायचं होतं. तर आमचं लेक्चर आहे ते संपलं आणि गेलो सब्जेक्ट चेंज करायसाठी गेलो. तर तिथं सरांना भेटलो. ते बोललं पहिलं ॲप्लिकेशन करायला लागेल, ते द्यायला लागेल प्रिन्सिपल सरांकडं. तर ॲप्लिकेशन वगैरे लिहिलं मी. तर गेलो प्रिन्सिपल सरांकडं, सांगितलं सर असं असं आहे, PCM ग्रुप मला काय जमत नाही, मला CBZमध्ये घ्यायचं आहे. तर ते बोलतात की आत्ता नाही होणार, आता तो कारण सीट फुल झाले. कालच एका मित्राने चेंज केला तर एका दिवसात त्यांचे फुल झाले सीट. काय नाही काय विषय. तर ॲप्लिकेशन आता घेतलं नाही होणार बोललं. ठीक आहे. तर आता PCM ग्रुपमधनंच आता मला TYपर्यंत करायला लागेल. तर ठीक आहे. पण एका दिवसात 40 जागा कशा पूर्ण होऊ शकतात? नाही दिलं ठीक आहे. त्यासाठीच ॲप्लिकेशन भरला. नाही झाला अर्धाच आलो. पेपर ॲप्लिकेशन होतं फाडून टाकला. नाही आपल्याला जागा भेटली तर. कारण PCM घेतला आधी जेव्हा मी ॲडमिशन केलं तर PCM घेतला. बोललो असेल सोपा, पण जसा नेक्स्ट मंथमध्ये एक्झामसुद्धा आहे, डेट वगैरे दिलं. तर अजून फिजिक्सला मॅडमसुद्धा किंवा कोण नाही आलं तर पेपर कसा द्यायचा टेन्शन आलं. आणि CBZला कसं आहे लेक्चर डेली होते. म्हणून मी एकदा फॉर्म भरला. सरांना सांगितलं की मला CBZमध्ये घ्यायचं आहे. तर ते नाही बोलले. तर आलो बाहेर, ॲप्लिकेशन टाकला फाडून आणि तसंच निघालो घरी. मग कॉलेजमध्ये काही ब्लॉग वगैरे काही घेतलं नाही. मग घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवलो. मग आत्ता बाहेर निघालो. तर आत्ता इथं घरी काय लाईट गेली म्हणून बाहेर आलो. रात्र जाते रेंजवरती, तिथं आता ब्लॉग वगैरे एडिट करील. आणि म्हणून काय आज ब्लॉग वगैरे पूर्ण बघितलं नाही. जेवढं झालं तेवढं फिरा आणि नंतर वरती जाऊ आपण शेतावरती. भाजी वगैरे घ्यायची आहे, तिथला पण ब्लॉग घेऊ. रानटी भाजी आहे, वडीची पानं वगैरे ती दाखवतो तुम्हाला. तर आत्ताची इथं व्हिडिओ स्टॉप करतो. वरती गेलो आपण व्हिडिओ स्टार्ट करू शेतात. गाईज आत्ता आम्ही चाललो आहे शेतावरती. तर आपला पिशवी आहे, सुरी आहे कारण कापायला लागेल, आणि दोरी का तर सांगतो तुम्हाला वरती गेलो. चलो. आणि छत्री मेन घ्यायला पाहिजे, पाऊस आला तर भिजायला लागेल. चलो अपना सामान लेके हम चलते अभी शेतावरती. चलो. तो अब हमारे तर आत्ता गाव सोडून चाललो आहे मी शेतावरती. चला. तर मित्रांनो, हे आपल्या गावाकडच्या सुमसाम वाटा, या वाटा आहेत ते डायरेक्ट शेतावरती जातात. शॉर्टकट वाटा. इकडनं आपला खालती रस्ता जातो आणि इकडनं आपला वरती रस्ता जातो शेताकडे. आणि हा खालती शेती आहे. गावातनं आपण निघालो आणि सफर करतो. आता आपण शेतावरती जायचा. तर आता आपल्याला भाजी का घ्यायची आहे सांगतो तुम्हाला. मी उद्या जाणार आता मुंबईला उद्या. तर आज आपल्याला भाजी घ्यायची आहे, वडीची पानं, करगाट अशी भाजी घेऊन आपल्याला जायचं आहे मुंबईला. तर ती भाजी आहे ना, आपल्याला कुठं काही रानात जायची गरज नाही, आपल्या परड्यामध्येच आहे ती भाजी. तिथं उगले तर तिथनं काढू. तर आता आपण वरती आलो शेताकडे. तर इथं जरा आपण वाड्यात गेलो तर बैल बघितलं आणि आपला सफर आहे तो आपण चालू ठेवला, जायचं आहे वरती. तर आज पाऊस खूप होता कारण 2 दिवस झाले पाऊसच नाही पडला आहे. तर आज कॉलेजमधून सुटून पावसाच्या भिजून आणलं म्हणून घरात. छत्रीवरती तिथं पतंग झाला, मित्रांनो, आपली सुरी ह्यासाठीच आणले, गरगरीतो कापा. हातानं तर कापू आपण तोडू शकत नाही, म्हणून सुरीचं काम करू आपण. मच्छर खूप आहे इथं, आपण जेवढं लवकर होईल तेवढं आपण गरगरीतो काढून ठेवू. मच्छर खूप चावते. चला. आपल्याला आहे ना तसे खराब झालेले घ्यायचे नाही, चांगले तेच घेऊया आपण. ओके, चांगले. तर पहिला आपण तर घेऊया खाली.
गाईस मध्ये तुमच्या उडी मारतो त्याच्या आपल्याला गावठाण नीट उभा राहायला पाहिजे. पुढे काढायसारखं पण नाही चांगलं, तर एवढं ठीक आहे. तर एवढा आपला गारगट काढून झालेला आहे, खूप आहे एवढा पण. आणि इकडे ते आपले आंब्याची झाडं वगैरे, तर तुम्ही तो ब्लॉग आपण अपलोड केला तो जाऊन लवकर बघा, म्हणजे तुम्हाला समजेल इथं झाडं किती आहेत. तर तो जो झाड पडलेला ना आंब्याचा, तो आता त्या दिवशी उभा करून आता नीट असा तो आहे, त्याला काय जायची काही गरज नाही. तर एवढ्यामध्येच आपण पहिला इथल्या इथे स्टॉप करू व्हिडिओ. आणि वरती जो आता पाना काढाय इथं मच्छरने आपल्याला फोडून काढलेले. तेच ती दोरी का आणलेली आता तुम्हाला मी दाखवतोय बघा. आपल्याला 1/2 किलो फाटे घ्यायचे आहेत, तर ती फाटे ते आपण घेतलेले आहे. तो चलिए शुरू करते हैं. तर गाईस इथे 2 प्रकारच्या वेल होत्या. एक कारंद्याची होती, तर तिच्यावरची आपण पानं काढत होतो. कैसी लगी? Hey, I've seen this one. This is a class. कुत्रा येतो. तर अशा झाडांवर वेल गेलेली असते, तर त्या वेली वडून आपल्याला हे काटे घेतले का, तर पानं निघू शकतात. चला तर शोधूया ती वेल कुठे भेटेल आपल्याला. तर आपली वडीची पाने ते आपण काढूया आता. तर गाईस इथे 2 प्रकारच्या वेल होत्या. एक कारंद्याची होती, तर तिच्यावरची आपण पानं काढत होतो. तर जी मेन वेल आहे आपली वड्यांच्या पानांची, ती वरती आहे. तर ती आत्ता आपल्याला दिसली, तर ती काढूया. ती खूप वर आहे, आपल्याला काठीची गरजच आहे. काठी घेऊ. वडीची पानं आहेत. तर आपल्याला अर्धीच वेल दिसली, अर्ध्या इथे तुटली. चला याच्यावरती किती ते बघूया. इथे माझा आवाज कमी आहे आणि बेडकांचा आवाज जास्त येत असेल, कारण आता शेतावर आले ना, आणि शेतावरती त्यांचं राज्य असतं, तर ते त्यांच्या गाण्या बोलण्यामध्ये बिझी आहेत. ठीक आहे, एवढी भेटलीत. अर्धी दुसरीकडे शोधूया. चला पाऊस खूप आता उठलेला आहे, यायची शक्यता आहे, म्हणून जेवढे लोक येईल तेवढं आपण घरी जाऊया. चला. त्याची वडीची दोन्ही पानं भेटलेत. परत ह्या टाईपची पण असतात गरगट्याची वडीची पानं, तर ती बघूया गावात भेटतात काय. आता आपण आपला सगळा सामान घेऊन आता निघालो आहे. आता आपण घरी बघू शकता फाटी आहेत, वडीची पानं आहेत, गरगट्याची पानं आहेत, सुरी आहे आणि छत्रीसुद्धा आहे. तर सगळं सामान आपलं आता आहे तो आपल्यासोबत आहे, काय राहिलेलं नाही.
तर एवढा घेऊन आता आपण निघालो घरी. चला जाऊया आता आपण घरी. तर गाईस आता मी घरी पोचलो. तर व्हिडिओ इथे एंड करूया. तर कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असाच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.